डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. आज दुपारी संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय. तर साकूर पठार भागाला देखील गारपिटीनं चांगलंच झोडपून काढलंय. यात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर रस्त्याच्या कडेला असलेली झाडं वादळी वाऱ्यानं उन्मळून पडली आहेत. यामुळं काही काळ वाहतूक कोंडीही झाली. आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या मोठमोठ्या गारांनी पिकांचं मोठं नुकसान केलंय. या नुकसानग्रस्त पिकांची आणि नुकसानीची शासनानं त्वरित दखल घेऊन पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.